Yeah? No? No, it's not a gangster song. It's a song about a warrior. ले हाथ खड़क कंधे वाला सीने में धधकती ले ज्वाला चेतक संचल पूछ. तर मग मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार. बुलढाणा एक्सप्लोरिंग सिरीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत. मित्रांनो हा आहे मोताळा आठवडी बाजार संपला आणि आपण थेट तुम्ही बघू शकता स्पीड खतरनाक केला आहे आणि आजूबाजूचं वातावरण अत्यंत खतरनाक, त्यामुळे आपण 60-70-50च्या स्पीडने रप जाणार आहोत. आता आपण मोताळा सोडलं त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हा आहे मोताळ्याचा कचरा डेपो आणि तुम्ही बघू शकता खतरनाक असं साम्राज्य, परंतु थोडं आहे म्हणजे पुणे मुंबईपेक्षा काहीच कमीच, कित्येक कमी असू द्या. आता ते तर झालं घाणीचं. त्यानंतर आता बघूया चांगलं असं स्वच्छ हे बुलढाणा. तुम्ही बघू शकता की रोड तर असे टकाटक, म्हणजे गडकरी साहेबांनी जे म्हटल्यासारखंच केलं आहे. कुठलेही रस्ते असो आमच्याकडे आता असे झाले की तुम्ही 80-90च्या स्पीडनं पटापट गाडी पडू शकता. तेही 2 व्हीलर. 4 व्हीलर असलं तर वांदाच नाही, म्हणजे 140 120 आणि जिथे 3-4 तास लागायचे तिथं आता 1 तासात जाता येतं आहे आपल्याला. म्हणजे रस्त्याच्या बाबतीत तरी म्हणता येईल की आपल्याला विकास झाला. बरं तो कसा झाला हे नंतर आपण बोलणारच आहोत. असो तर मग मित्रांनो हिरवळ आणि पूर्ण असं पुन्हा जिथं कमी जास्त स्पीड तसं आपण तिथं दाखवलं आहे. म्हणजे असे बॅनर लावलेले आहे की जिथं वळण असेल तर 40च्या स्पीडने, परत चांगला रस्ता असेल तर 80च्या स्पीडने आणि कुठं असेल तर तिथं 60च्या स्पीडने तुम्ही पडावा गाडी. तर अशा पद्धतीने आभाळ तुम्ही बघू शकता की प्रचंड आभाळ आलेला आहे. थोडंफार ऊन पण कमी जास्त. आणि इकडे समोर जर गेलो तर आपण आंबा बरवा आहे, त्याचा बोर्डही आपल्याला लागला होता. अशा पद्धतीने आपण कुठं 60, कुठं 40, कुठं 80च्या स्पीडने पटापट गाडी पडवत आहोत. आणि आजच्या सिरीजमध्ये आपण जात आहोत थेट शेगाव. आता शेगावला जाण्यासाठी म्हणजे आपल्या मोताळ्यापासून सुमारे 50-55-60 अंतर आहे किलोमीटर. त्यापैकी खामगावपासून एक साधारणतः 16-17 किलोमीटरवरती आहे. सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये आपण खामगावमध्ये जनरल फिरणार आहोत, कारण हाच एवढा मोठा व्हिडिओ होईल की तुम्ही पुढं बघणारसुद्धा नाही. असो आता तुम्ही बघू शकता की रस्ते तर असे झाले की नाकावर टिचून गेले. असे रस्ते मी आधी बघितलेच नव्हते. म्हणजे असं फील येते की आपण कुठेतरी पुण्यात आहोत, मुंबईमध्ये आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ट्रॅफिक कुठंच नाही आहे, त्यामुळे सरलाट गाडी सरसराट करत पडते. आता आजूबाजूला गावं लागतात, त्याबरोबर गावाचे वळणं रस्ते तिथं कमी जास्त स्पीड करत आपण जात आहोत. हा बघू शकता की तुम्ही ब्रिज, असं वाटतं की आपण पुण्यामध्ये आहोत, कारण छानपैकी आणि मोठा असा ब्रिज आणि त्यावरती लाईट. अरे काय नेचर आहे, काय तो जलवा आहे. आणि गावं जिथं म्हणजे गावाने अशी प्रगती केली आहे की आता असं वाटत नाही की ते गाव आहेत, शहरासारखंच. म्हणजे जिथेही गाव आहे तिथं काही ना काही कृषी केंद्र असो किंवा मेडिकल असो किंवा दवाखाने असो रोडलाच लागून चांगल्या पद्धतीने झाले. अशीच प्रगती सगळीकडे हो आणि विदर्भ न वेगळा होता महाराष्ट्रात त्याची चांगली मस्तपैकी अशी क्रांती हो. चला पुढे आता बघूयात नवीन काय दिसते तर आपल्याला. अशा पद्धतीने आपण गेलो आणि रस्ता फार मोकळा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजूबाजूंचे पिकं किंवा इतर गोष्टी किंवा शेतकरी आजूबाजूला आपले जनावरं चरताना किंवा मेंढ्या बकऱ्या त्या पुढं आपल्याला दिसणारच आहे. आता बघा पुन्हा इथं गाई म्हशी, म्हणजे इतकी छान व्यवस्था पाहायला मिळते. म्हणजे असं वाटत नाही की आपण शहरातही गेलो आणि खेड्यातही गेलो, म्हणजे मधलं शहर आणि खेडं याच्यामधलंच आपल्याला हे वातावरण दिसते. रस्ते तर अप्रतिम, त्याचबरोबर ज्या सुविधा आहेत त्या रस्त्यांनी आलेल्या आहेत. म्हणजे इकडेचेही खेडे आहेत, म्हणजे शेंबा खैरा फुली आमच्याकडे प्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे ऑटो जेव्हा मोतरायला लागायच्या तेव्हा शेंबा खैरा फुली करूच सगळं पाठवायचं आमचं की ऑटोवाले म्हणायचे शेंबा खैरा फुली. त्यानंतर कंडारी भंडारी हा असा रस्ता संपूर्ण 55-60 किलोमीटर. म्हणजे मोताळ्यावरनं निघलो तर 2 रस्ते आहेत. एक तुम्ही नांदुऱ्याहून जाऊ शकता, दुसरा तुम्ही खामगाववरून जाऊ शकता. तुम्ही नांदुऱ्याहून गेले तर तोही थेट खतरनाक असा, म्हणजे हा जो आहे तो स्टेट हायवे आहे, तो जो आहे तो नॅशनल हायवे तर अप्रतिम आहे. आपण आता स्टेट हायवेनं गेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की जशी गावं लागत आहेत तसे पूर्ण सुविधा आहे मित्रांनो. म्हणजे कुठं कमी कुठं जास्त स्पीड करावा, कुठं हे अशा सगळ्या गोष्टी तिथं लिहून दिलेल्या आहेत. स्पीडचं अंतर किंवा काय त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. पदोपदी तुम्हाला वळणावर असेल तर कसं आहे, वळण नसेल तर किती स्पीडनं तुम्ही गाडी चालवू शकता. एवढ्या सुविधा चांगल्या रस्त्यांनी सुद्धा नाही आहे. आणि काय म्हणता येईल की हे जे मिळालं आहे हे भरपूर झालं आहे.
असं म्हणता येईल, कारण खेडेगावात किंवा इथं अशा सुविधा मिळणं फार मुश्किल आहे. तुम्ही बघू शकता बोर्ड आता गेले, म्हणजे गाव लागलं तर कसं हे करायचं, थोडंसं चांगलं हे लागलं तर किती स्पीडनं गाडी चालवायची, ह्या सगळ्या सुविधा आणि सगळे बोर्ड तिथं प्रत्येक ठिकाणावर म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला सूचना आहेत. आणि मस्त ब्रिज जिथं आहे, ब्रिज ठिकाणी पण त्या गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. ट्रॅक चेंज होते, म्हणजे एक साधारणतः 2-3 किलोमीटरवरती जे मोठमोठे ट्रक आहेत त्यांना थांबण्यासाठी जागा केलेल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत. गावं आले, गावाशेजारी जे घरं असतात किंवा आहेत त्यातली एवढी प्रगती झाली आहे की छानपैकी, आणि गावाचे रोडसुद्धा टकाटक झालेले आहेत. म्हणजे हे सांगण्यासाठी नाही आहे, परंतु आज जो ब्लॉग बनवतो त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला फिरताना दिसल्या, जाणवल्या, त्या सगळ्या आपण आता आपण इथनं खाली वळण घेतलं, म्हणजे हा छोटा रस्ता लागलेला आहे. हा जर रस्ता म्हटला तर असं वाटतं आपण जंगलामध्ये आलेलो आहे, म्हणजे आजूबाजूला झाडे पुढेही आपल्याला तसं दिसेल, म्हणजे झाडांच्या गर्दीमध्ये आपण आलेलो असं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर डोंगराळ आहे, पूर्ण असं डोंगर आहेत, म्हणजे सह्याद्रीचे जसे डोंगर आहेत तसे आमच्याकडे सातपुडा डोंगर रांग आहे, आणि त्याच्यातले थोडे डोंगर इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अरे थोडंसं घेतलं का आपलं, असू द्या, फिरता थोडंफार आपलं चालतं. असो, पुढं आता तुम्ही बघू शकता की कलवे आणि घनदाट वरती झाडं वगैरे, ते सगळ्या गोष्टी म्हणजे मन असं प्रसन्न. आणि त्यात कोणी बकऱ्या, कोणी मेंढ्या, कोणी गाई, कोणी म्हशी, आणि अशा सगळ्या गोष्टी. आणि कधी तर रानटी जनावरांचा सुद्धा वाव इथे असतो. मोठमोठ्या टाक्या, मोठमोठे घरं. आता ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातही होऊ लागल्या, म्हणजे एकंदरीत विकास जन्माला आलाच असं म्हणता येईल. आता तो कसा आला, काय आला, काय माहिती, परंतु आला. आता आपण जिथे आलेलो आहे पिंपळगाव राजा, हे आपल्याला मदत लागलेलं आहे. पिंपळगाव राजा एक मोठं गाव आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी देऊळगाव राजा, पिंपळगाव राजा, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा हे 2 तालुके आहे, परंतु हे तालुक्याच्या ठिकाणासारखं फील देते, कारण त्याची पण भरमसाठ अशी प्रगती. आणि विशेष म्हणजे जी प्रगती केली त्यामध्ये झाडं झुडपं न कापता किंवा न त्याला इजा पोचता ती प्रगती आहे. आता शहरात आपण बघतो की शहराची जी प्रगती आहे ती भरमसाठ अशी प्रगती फक्त त्या गोष्टींमुळे आहे की तिथं वनस्पतीचा फार मोठ्या प्रमाणात धिंगाणा वाजवलेला आहे. परंतु इकडे तसं न करता आता हे जे रस्ते तुम्ही बघू शकता की कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, आणि असं वाटते की भरमसाठ वेगाने जावं, परंतु कुठं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपण 50-60 याच स्पीडने जाणे आवश्यक आहे. व्हिडिओ थोडा लांब होईल पण काही हरकत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं हेच आपलं काम. कारण ज्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी दाखवण्यापेक्षा ह्या इतर गोष्टी. आता इकडे जे लागलं होतं ते बुद्ध विहार, म्हणजे आपण आता घाटपुरी ह्या एरियामध्ये आलेलो आहे खामगावच्या, आणि तिथं ते बुद्ध विहार खूप मोठं आहे. एकदा आपण ते पण जर वेळ भेटला तर एक्सप्लोर करू. परंतु आता रस्त्याने ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण घाटपुरीमध्ये लागलो, आणि हा आता नॅशनल हायवे समोर लागेल आपल्याला. एक मुंबईकडे जाते आणि एक नागपूरकडे जाते, तो नॅशनल हायवे आहे. आता आपण असं करत थोडं समोर जात आहोत, आणि तुम्ही बघू शकता की घरं किंवा ह्या इतर गोष्टी भरमसाठ इथं प्रगती आपल्याला पाहायला वाटते. मंदिर असो, मस्जिद असो किंवा गुरुद्वारा असो, ह्याही गोष्टी चांगल्या पद्धतीने इथं आहेत. आता इथं बघू शकता की घाटपुरीमध्ये हे इथं आपल्याला जगदंबा मंदिर आहे. तुम्ही झेंडा बघू शकता किती चांगल्या पद्धतीने फडकत आहे. आतमध्ये प्रवेश केला तुम्ही बघू शकता की पायसुद्धा तुमचा कुठं भरणार नाही असं हे अप्रतिम स्ट्रक्चर या मंदिराचं आहे. आणि जे मंदिराला दगड लावलेले आहेत ते फार वेगळे आहेत, ते पण आपण कॅप्चर केलेले आहेत. म्हणजे महागड्या दगडात हे बांधकाम इथं पाहायला मिळते. चांगलं मंदिर आहे. तुम्ही पण आले तर घाटपुरीमध्ये या आणि या मंदिराचा आस्वाद घ्या. तुम्ही बघू शकता की हे पूर्ण मंदिर दुसऱ्या दगडामध्ये आहे. तो दगड कोण आहे कुठला आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. आता इथं आलो, दर्शन वगैरे घेतलं, आणि पुन्हा आपण तो जो परिसर बघितला, म्हणजे तिथं खेळणे वगैरे इतर गोष्टी. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की नवरात्र आहे, नवरात्रामध्ये बरेच भाविक वगैरे येतात, तर त्यासाठी सगळ्या गोष्टी इथं आहे. आणि इथे विशेष म्हणजे गुरुकुल आश्रमासारखं, म्हणजे पंडित वगैरे त्यासारखं इथं शाळा आहे. आणि तुम्हालाही कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही तिथं घेऊ शकता. अशा गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आपण हे सगळं कवर केल्यानंतर आपल्या मार्गाने जाऊ. परंतु भारी आहे, म्हणजे इथं निवासी शाळा आहे आणि इतर गोष्टी आहे, खेळण्यासाठी खेळणे वगैरे तिथं लावलेले आहेत. त्याबरोबर दुकानं वगैरे इतर गोष्टी. असं वाटते की कुठंतरी आपण चांगल्या शहरामध्ये आलेलो आहे. म्हणजे बुलढाण्याच्या मधील खामगाव जो तालुका आहे तो फार प्रगती करतो आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आणि आपल्यालासुद्धा माहिती आहे की आपल्याला असं म्हटलं जातं अंगापेक्षा बोंगा मोठा, तसंच आहे. कारण बुलढाण्यापेक्षा आत्ता
असं मी तुम्हाला पुढे सांगतो काय विषय तो. आता इथं एक आपलं गार्डन लागलं, 5 रुपये पावती आहे, पावती फाडली आणि आपण बघणार आहोत. या गार्डनची एक खासियत अशी आहे की आत्ता अवघ्या 15-20 अगोदर त्याचं उद्घाटन झालं आणि 1.something कोटी म्हणजे एवढा खर्च आहे याला. आणि गार्डन पाहिलं तर एक 4-5 गुंठ्यामध्ये आहे, परंतु आता चांगल्या पद्धतीने त्याचं सध्या तरी व्यवस्थापन आपल्याला इथं पाहायला मिळते आणि मस्त असं गार्डन आहे. तुम्ही फिरा ते गार्डन. खामगावमध्ये आल्यानंतर पंचायत समितीजवळ हे गार्डन आहे. त्याचं उद्घाटनाचा बोर्ड वगैरे आपण बघू शकता. आमदार फुंडकर साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. 1.5 कोटीच्या आसपास याची लागत लागलेली आहे आणि तुम्ही बघा की मस्त असं फ्रेंडली इथं आहे. फक्त इथं घोटाळे करू नका म्हणजे झालं, नाहीतर मस्त फिरा, आनंद घ्या. झाडे झुडपं तर असे एक नंबर पाहायला मिळत आहे आणि चांगलं गार्डन हे सजवलेलं आहे. त्यामध्ये आता हे गार्डनच्या समोर जो पुतळा आहे तो आहे महाराणा प्रतापांचा पुतळा. मस्त इकडून तिकडून उंट आणि चांगल्या पद्धतीने तो व्ह्यूसुद्धा आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं वॉटरफॉल त्याचं म्हणजे आर्टिफिशियलच आहे सगळ्या गोष्टी. झाडं वगैरे पण आता हे शेंग वगैरे आपल्याला भेटली काय आहेत काय माहिती कशाची आहे, परंतु भारी आहे. तिकडे टॉवर वगैरे आहे, पंचायत समितीचं टॉवर आहे. पुन्हा आपण निघलो असं आणि सगळ्या गोष्टी बघत एकदा पुन्हा आपण बाहेरून ते पूर्ण कॅप्चर होते का ते करण्याचा आपण प्रयत्न केला. इथं महाराणा प्रतापांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे आणि मस्त असं त्यांना सजवलेलं आहे गार्डनला. पुन्हा आपण खाली जाऊन सगळं गोष्ट, आता ती मला तुम्हाला गोष्ट सांगत होतो काहीतरी, आता विसरून गेलो असो. तर अशा पद्धतीने मलाही राहलं नाही, मी क्लिक तिथं करण्याचा प्रयत्न केला. आता हा झेब्रा त्या उन्हातच उभा राहिला आहे. शेवटी त्यासोबत एक फोटो काढून असं काहीसं थोडकं. आणि तुम्ही बघू शकता निसर्ग नावाची ही एक संस्था आहे, त्याच्याच थ्रू हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे घेतलेला असेल, जिराफ वगैरे. हा व्हिडिओ फारच लाभ होतो आहे, त्यामुळे आपण एक शेगावचा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण कवर करू आणि असं काही पद्धतीने ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील. आणि हे बुलढाणा सिरीज अशीच पुढं चालू ठेवू. आता रस्त्यानं आपण कॅप्चर केलेला आहे. बाकी शेगावचा सुद्धा एक मोठा व्हिडिओ आपण छोटा करून ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करू. तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. विकसित आणि प्रगती यांचं लग्न झालं आणि त्यानंतर विकास जन्माला आला असंच आपल्याला म्हणता येईल. हे मला आठवलं होतं म्हणून पाठवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.